ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. सतत वाढत असलेलं पोट आणि लटकत असलेलं कंबर तुम्हाला खूपच त्रास देतंय. शरीराचा लूक, शरीराचा शेप तो पूर्ण बिघडून टाकलेला पोट आणि कंबर. यांना जर कमी करायचं असेल तर आजचे 2 व्यायाम तुम्ही नक्की करून बघा. आज फक्त 2 व्यायाम करायचे तुम्हाला आणि हे दोन्ही व्यायाम तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट पण देणार आहे. एक व्यायाम उभ्यानं करायचा आहे आणि एक व्यायाम आरामशीर बसल्याने करायचा आहे. दोन्ही व्यायाम तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणार आहे. सकाळी लिंबू एक पिळून घ्यायचे पाण्यामध्ये आणि सकाळचं वर्कआउट सुरू करायचंय. खाली पोट असेल ना तेव्हाच लिंबू पाणी घ्या. सकाळी एक ग्लासमध्ये लिंबू घेऊन तुम्हाला आजचे वर्कआउट करायचे. त्यानंतर तुमच्यामध्ये घरामध्ये कडधान्य असतील, हरभरे असतील, मूग असतील, उडीद असतील, सोयाबीन असेल, ती रात्री भिजत घालायची आहे आणि सकाळी त्याच्यामध्ये मस्त लिंबू टाकून ते घ्यायचंय. हेवी असतं, पोट भरलेलं असतं आणि शरीराला प्रोटीन युक्त असतं. तर ते सकाळी सकाळी घेतल्या ना तुम्हाला स्टॅमिना वाढवायला मदत होणार आहे. थकवा जाणवणार नाही. तर सकाळी सकाळी रोज जास्त नाही, फक्त एक स्पून, छोटासा स्पून भरून रात्री भिजत घालायचंय आणि सकाळी ते भिजल्यानंतर घ्यायचं. त्यात शेंगदाणे, बदाम एक एक दोन दोन नक्की घेत चला. शरीराला प्रोटीन चांगल्या पद्धतीने भेटणार. त्यानंतर दुपारी जास्तीत जास्त सॅलड आणि आता गरमीचा सीझन चालू आहे तर टरबूज भेटतच. टरबूज घेत चला, दुपारी सॅलड घेत चला आणि नागलीची भाकर, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर ही घेत चला. कारण गव्हाच्या पोळीनं फॅट जास्त वाढतं. संध्याकाळी व्हेजिटेबल सूप जे घरातली घरात बनवायचंय असं सूप घेऊन तुमचं डाएट करत चला मित्रांनो. रिझल्ट नक्की भेटेल. ऐकत जाऊ नका, करून बघा. नक्की डाएटला फरक पडेल. आणि आजचे हे 2 व्यायाम करायचे तुम्हाला. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे. आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय? ह्या पद्धतीने दोन्ही हातांना तुम्हाला ह्या पद्धतीने ठेवायचंय आणि ज्यावेळेस पाय उचलायचा एक वेळेस उजवा पाय घेतला ना तर दोन्ही हात तुम्हाला ह्या पद्धतीने. त्याच्यामध्ये काय होणार आहे? ट्विस्ट बसणार आहे जो पोटाला आणि कमरेला तुमच्या पीळ देणार आहे. त्याची चरबी कमी होणार आहे. हे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे व्यायाम तुम्हाला करायचे 50 वेळा. 25-25 चे सेट घ्यायचे आणि हे व्यायाम करायचे. परत हात समोर घ्यायचा आणि हे बघा ह्या पद्धतीने. कारण ज्यावेळेस तुम्ही पाय वरती आणताय ना पोट दाबतंय आणि हात मागे नेताय ना तर ट्विस्ट होतोय, जो कमरेवरती ताण येतोय. दोन्हीही व्यायाम त्याच्यामध्ये खूप फायदेशीर. पोटाला पण आणि कमरेला पण. हे बघा ह्या पद्धतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही साईडने तुम्हाला 25-25 वेळा करायचा आहे. 50 वेळा हे व्यायाम करायचे. आपण 10-10 चे सेट दोन्ही साईडने घेतले. आता परत एकदा घ्या. हे बघा. दोन्ही हातांना मुठी बंद करून सामोरं घ्यायचंय. पाय वरती उचलायचा आहे आणि तुळ मारायचा आहे. चांगल्या पद्धतीने तुमच्या पोटाला आणि तुमच्या कमरेला ट्विस्ट बसणारा हा व्यायाम आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. सेम दुसऱ्या साईडनं सेम करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नक्की करून बघा मित्रांनो. रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने देणारा व्यायाम आहे. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जाऊया दुसऱ्या व्यायामाकडे. दुसरा व्यायाम आपल्याला बसल्याने घ्यायचा आहे. हे बघा ह्या पद्धतीने आपण बसलोय. आता बसल्यानंतर दोन्ही पायांना ह्या पद्धतीने समोर तुम्हाला बेंड करून ठेवायचे आणि हातांना ह्या पद्धतीनं फक्त हे बघा
जितकं तुम्हाला पीठ ह्या एरियाला देता येईल ना तितका द्यायचा आहे. याने तुम्हाला बसल्या बसल्याच रिझल्ट देणार आहे. जे पोट आणि कंबर दोन्हीही एकाच वेळेस कमी करणारा हा व्यायाम आहे. हा व्यायाम तुम्हाला करायचा 100 वेळा, बसल्या नाही 100 वेळा करायचा. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. झोपेतून उठाल ना सकाळी, बसल्या बसल्याच हा व्यायाम करा बघा, तरी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट भेटणार आहे. व्यायाम तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या जर केला तर रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेटणार आहे. परत 10चा सेट घेऊया. हे बघ, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बसल्या बसल्या पूर्णपणे ट्विस्ट करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्यायाम अगदी सोपे मित्रांनो, जे तुम्हाला झोपेतून उठल्या उठल्या बसल्या बसल्या रिझल्ट देणार आहे. कारण सकाळी केलेले व्यायाम तुम्हाला 100% रिझल्ट देणार आहे. दोनच व्यायाम आहे आजच्या व्हिडिओ मधले. हे दोन्ही व्यायाम तुम्हाला करायचे आणि हे व्यायाम तुम्ही फक्त आणि फक्त 20 दिवस रोज करून बघा. नक्की तुमचं वजन, तुमचं पोट आणि तुमचं लटकलेलं कंबर कमी व्हायला खूप मदत भेटणार आहे. व्यायाम सोपे आहे, नक्की करत चला, रिझल्ट पण भेटेल. फक्त डाएट वरती स्ट्रिक्टली लक्ष द्यायचंय. डाएट मध्ये जे तुम्हाला ज्यानं फॅट वाढतं ना, ह्या गोष्टी तुम्हाला कमी करायच्या आहे. कारण ह्या गोष्टी जेव्हा कमी कराल तेव्हा तुमच्या व्यायामांचा, तुमच्या डाएटचा तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. हेल्दी घ्या आणि हेल्दी राहा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ.